गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नुकतेच तुमचे 10वीचे पेपर संपलेले आहे आणि आता वेळ आलेली आहे पुढे नक्की काय करायचं. आता 10वीचे पेपर संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी मित्रांच्या मनात एकच प्रश्न आहे की दादा पुढे नक्की काय करू. आणि याच वेळेला अनेक क्लासेस इन्स्टिट्यूट तुमच्यापर्यंत पोहोचतील. ते तुम्हाला सांगतील 10वी झाल्यानंतर पुढे नक्की काय करायचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून मॅनिप्युलेशन केलं जाईल, पण डिसिजन हा तुम्हालाच घ्यायचा आहे. आणि म्हणूनच सायन्सवाला दादाची पूर्ण टीम घेऊन येते पूर्ण करिअर गायडन्सची सिरीज. 10वी नंतरच्या वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा, वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल आपण बोलणार आहोत. या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला पुरेपूर एन्जॉय करायचं आहेतच, पण याच सुट्ट्यांमध्ये एक नवीन कोर्स येईल ज्याबद्दल अनेक लोक तुम्हाला कॉल करून सांगतील, आणि तो आहे MSCIT. 10वी झाली म्हणजे लगेच MSCIT कोर्स जॉईन करा, नाहीतर पुढे खूप प्रॉब्लेम येतील. काही ठिकाणी तर असं वातावरण तयार केलं जातं की MSCIT नाही केली तर भविष्यात काहीच होणार नाही. पण खरंच असं आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे MSCIT बद्दल. जेवढं काही आतलं सत्य आहे, मार्केटमध्ये कुठल्या गोष्टी चालतायत या पूर्ण समजून सांगणार आहे. म्हणजे MSCIT करायची की नाही, यानंतर लगेच सर्टिफिकेशन भेटणार, त्याच्यावरती नोकरी भेटणार, हे सत्य आहे का, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, चला तर समजून घेऊया एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून. समजा रोहन नावाचा एक विद्यार्थी आहे. रोहनची 10वीची परीक्षा नुकतीच संपलेली आहे. तो घरी आराम करत असतो. तेवढ्यात त्याला एक कॉल येतो. हॅलो, तुमची 10वी झाली आहे का? आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये MSCITचे ऍडमिशन सुरू झाले आहेत. लवकर ऍडमिशन करा, बॅच फुल होईल. शेवटचे 5 सीट फक्त बाकी आहेत. दुसऱ्या दिवशी तो बाहेर पडतो. त्याला मोठे मोठे बोर्ड दिसतात. 10वी नंतर लगेच MSCIT, कम्प्युटर सर्टिफिकेट घ्या, भविष्यासाठी आवश्यक. आता रोहन गोंधळून जातो. त्याच्या मनात प्रश्न येतो, MSCIT खरंच इतका आवश्यक आहे का? आणि म्हणून हाच एक प्रश्न आता आपण समजून घेणार आहोत. MSCIT म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा कोर्स महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड MKCL या संस्थेमार्फत चालवला जातो. हा एक बेसिक कम्प्युटर लिटरसी कोर्स आहे. याचा मुख्य उद्देश लोकांना कम्प्युटरची बेसिक माहिती देणे एवढा असतो. आता प्रश्न येतो, या कोर्समध्ये नक्की काय शिकवलं जातं दादा? MSCIT मध्ये साधारणपणे कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात आता ते बघूया. पहिले, कम्प्युटरचे बेसिक्स, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवरपॉइंट, इंटरनेट बेसिक, ईमेल वापरणे, ऑनलाईन सर्व्हिसेस. एक साध्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर कम्प्युटर कसा वापरायचं याचं बेसिक घ्या. ज्यांनी आधी कधी कम्प्युटर वापरले नाही त्यांच्यासाठी हे नक्कीच युजफुल असणार आहे. हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार? MSCIT पूर्ण झाली की तुम्हाला कम्प्युटर बेसिक नॉलेज भेटतं, गव्हर्नमेंट रेकग्नायझेशन सर्टिफिकेट भेटतं, कम्प्युटर वापरण्याचा कॉन्फिडन्स, हे सगळं नक्कीच चांगलं आहे आणि बेस्ट आहे. पण आता एक महत्वाचा प्रश्न विचारूयात. आजच्या मार्केटमध्ये फक्त MSCITचं सर्टिफिकेट पुरेसं आहे का? परंतु प्रामाणिकपणे उत्तर आहे नाही. कारण आजच्या काळात नोकरीसाठी लागतात ऍडव्हान्स स्किल, प्रॅक्टिकल नॉलेज, स्पेशलाइज कोर्स. म्हणून फक्त MSCIT करून करिअर तयार होत नाही. बेसिक नॉलेज देतो पण करिअर MSCIT बनवत नाही. MSCIT खरंच एवढी युजफुल आहेत का? एक महत्वाची गोष्ट सांगतो. मी असं अजिबात म्हणत नाही की MSCIT वाईट कोर्स आहे, पण काही परिस्थिती तो युजफुल सुद्धा असतो. जसं की उदाहरणार्थ काही गव्हर्नमेंट जॉब रिक्वायरमेंट असतील, कम्प्युटर लिटरसी, बेसिक नॉलेज. म्हणजे हा कोर्स वाईट नाही, पण तो कंपल्सरी देखील नाही. एक फायनल मेसेज तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणताही कोर्स करण्यापूर्वी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. माहिती घ्या, विचार करा आणि मग स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या. कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा प्रेशर मध्ये येऊन हा कोर्स करू नका. तुमचं फ्युचर बदलण्याचा निर्णय हा फक्त तुमच्या हातात असेल. जर तुम्हाला 10वी नंतरच्या करिअर गायडन्स बद्दल अशीच माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सायन्सवाला दादा ह्या चॅनलवरती लवकरच 10वी नंतरचं पूर्ण करिअर गायडन्स सेशन घेऊन येतोय. त्याबद्दल यामध्ये तुम्हाला ऑल ॲनिमेटेड व्हिडिओ बघायला भेटतील. त्याचबरोबर सगळ्या ॲनिमेशन व्हिडिओ मधून कोणत्या एक्झाम्स द्याव्या लागतात,
एनडी एक्झाम असेल, JEE, नीट, 11वी नंतर कुठले सब्जेक्ट घ्यायचे, कॉमर्स घेऊन करिअर ऑपॉर्च्युनिटी, आर्ट्स मधल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी, सायन्स मधल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी, डिप्लोमा खरंच 10वी नंतर घ्यावा का, अशा तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत. त्यामुळे सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.